कमीत कमी पैशामध्ये जर जगायचं असेल तर अक्कल लागत नाही. पहिली गोष्ट लागतं काय तर सेल्फ डिसिप्लिन लागतं, इमोशनल कंट्रोल लागतो. आणि ज्याचा इमोशनल कंट्रोल नाहीये, ज्याला एक स्वयंशिस्त नाहीये, तो माणूस मध्यमवर्गीय असतो टिपिकली. आता मध्यमवर्गीय लोकांच्या काही क्वालिटीज आहेत. त्यातली पहिली क्वालिटी काय की मध्यमवर्गीय लोकांना कम्फर्ट हवाय. थोडंसं ऊन वाढलं की ते पटकन एसी घेऊन टाकतील. थोडंसं कुठे एका दिवशी तो माणूस भिजला किंवा त्याला ऊन लागलं की तो गाडी घेऊन टाकेल. सो त्याला कम्फर्ट आवडतो आणि त्या कम्फर्टमुळे त्याला सातत्याने या गोष्टी गोळा करायला लागतात. त्याच्यामुळे खर्च वाढत जातो आणि एकदा तो कम्फर्टेबल झाला, त्या कम्फर्टची फिलिंग ही संपते आणि मग ही नीड्स अ हायर लेवल ऑफ कम्फर्ट. आणि मग त्याच्यासाठी पुन्हा काहीतरी नवीन गॅजेट घ्यायचं किंवा पुन्हा काहीतरी घ्यायचं असं सातत्याने चालू असतं. सो पहिला जो मारक फॅक्टर आहे तो आहे कम्फर्ट. दुसरा फॅक्टर जो आहे तो आहे घाई. त्याला सातत्याने घाई, अनेकदा घरचेच घाई करतात. मुलांना नोकरी लागली नाही तर अरे घर घे घर घे घर घे, सोन्या घर घे, माझ्या राजा घर घे. आईबापच त्याच्या मागे गाणं सुरू करून देतात. त्याच्यामुळे त्याला बँकेत पाठवतात, बँकेतनं लोन काढून आणतात आणि सगळे आजूबाजूचे त्याचे लोक हे सातत्यानं त्याला लोन घेण्यासाठी भर पाडत असतात. शिवाय आपली मानसिकता मगाशी जसं मी सांगितलं की शॉपिंगचं ऍडिक्शन आहे, की जणू काही आपला जन्मच शॉपिंगसाठी झालाय. असेच लोक वागत असतात की मेन एम काय आपल्या लाईफचा, आपण पृथ्वीवर कशासाठी आलोय तर शॉपिंग करायला.